नमस्कार, आपण पाहता जनशिवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड. किनवट पंचायत समिती येथे पेसा दिन साजरा केला. किनवटचे आमदार भीमरावजी केराम साहेब आणि गट विकास अधिकारी वैष्णव साहेब यांनी बिरसा मुंडा यांना वंदन करून पेसा दिनानिमित्त दोन शब्द आपली प्रतिक्रिया केराम साहेबांनं लोकांसमोर मांडली आहे. या वर्षामध्ये पेसा खेळाचे महत्त्व ग्रामीण स्तरावर कशा पद्धतीनं त्याला महत्त्व आहे या संदर्भामध्ये जनजागृतीच्या संदर्भात मला वाटतं पेसा दिन आपण साजरा केलेला आहे. ही सगळ्यात मोठी अशी उपलब्धी आहे, कारण पेसाच्या अंतर्गत 17 संवर्गातील जी पदभरतीच्या संदर्भामध्ये टप्प्याटप्प्याने का होईना या पेसाच्या अंतर्गत आदिवासी बहुसंख्यामध्ये असणाऱ्या आदिवासी लोकांना त्याचा असणारा फायदा झाला. आदिवासीच्या एकूण लोकसंख्येच्या बजेटच्या अंतर्गत त्याच्या 5% रक्कम डायरेक्ट आपण पेसा ग्रामपंचायतच्या अंतर्गत आपण ते वर्ग करू. पेसाच्या अंतर्गत असणारी जी काही समिती असेल आणि तिचे सचिव ग्रामसेवक यांनी मिळून त्या विकास आराखडा तयार करून त्याच्या पद्धतीने खर्च करावा अशा पद्धतीचं साधारण त्या प्रतिमाचं असणार हेतू आहे. मला वाटतं आपल्या भागामध्ये त्याची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झालेली आहे. त्याबद्दल विरोध असण्याचं काही कारण नाही. काल आपले गट विकास अधिकारी आमचे वैष्णव आणि त्याचं काही सहकार्याने सहजपणे त्यांनी विनंती केली की माझ्या निवडणुकीनंतर पंचायत समितीला आपण भेट द्यावी, सहकार्य त्यांना करायचं आहे. मला वाटतं 12-12:30च्या आसपास येत होता. मला उशीर झाला. मला वाटते उशीर झाल्यामुळे तुमची कार्य कामकाजाच्या अंतर्गत होणारी बैठक तर पूर्ण झाली, हे महत्त्वाचं आहे. आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आपण इथे आला या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माझ्या ठिकाणी सत्काराच्या निमित्ताने भेटी झाल्या. पुढील आपण एक चांगली बैठक घेऊ. भविष्यात आपल्या पुढच्या 2029 पर्यंत आपल्याला तिथं सगळ्यांना काम करायचं, जेवढे लोक राहतात तेवढे, बरोबर आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून तुमचा प्रवास आपल्याला करायचा आहे. एकमेकांना सोबत घेऊन या भागात विकास कसा होईल, शासकीय स्तरावरची वेगवेगळ्या प्रकारचे असणारे निधी वैयक्तिक असतील, सार्वजनिक स्वरूपाचे असतील, या निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने करून आपल्याला या भागाचा विकास साधायचा आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी काम करू. करण्यासाठी आपण सहकार्य करण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि व्हिडिओनी आणि त्याच्या सहकार्य विनंती केल्यानुसार इथं आलो आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहू. माझ्या निवडीच्या नंतर माझ्या त्या ठिकाणी सन्मानित सत्कार आभार व्यक्त करतो. पहिली बैठकीमध्ये आपण धन्यवाद सर. निश्चित आपण तारीख द्या. पुढच्या बैठकीमध्ये आपण सर्व ग्रामसेवक मंडळ या ठिकाणी सभागृहात बोलू. राज्य आणि केंद्र शासनाच्या ज्या काही विकास योजना राबवल्या जातात त्या विकास योजनेमध्ये राबवत असताना ग्रामपंचायतीची भूमिका ही अत्यंत सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ग्रामपंचायत हा एक गाव स्तरावरील सर्वात शेवटचा घटक आहे, ज्यामध्ये आपण दोन्ही शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम करतो. आणि याचं जर खरं पाहिलं तर 2029 पर्यंत आपण आपला जो 5 वर्षाचा पंचवार्षिक कालावधी राहणार आहे त्या कालावधीमध्ये विकासाच्या योजना राबवताना अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित संगणमतानं एकमेकाचा संघर्ष करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याचाच भाग म्हणून आपण केव्हाही वेळ द्या, मला आपल्याकडे येऊ आपण आणि आपण दिलेल्या वेळेप्रमाणे निश्चितच बैठकीचं नियोजन करूया. आपण येण्याच्या पूर्वीच आता आपल्याला केंद्र शासनानं जे काही घरकुलाचं उद्दिष्ट दिलेलं आहे सर्वांगे, प्रधानमंत्री आवास योजना असतील, आता मान्य काल केंद्रीय ग्रामविकास निधीने जे उद्दिष्ट दिलं घरकुलाचं त्या संदर्भाने सुद्धा पण आम्ही ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये आपला 15 दिवसामध्ये केंद्र आणि राज्याचे जे काही घरकुलाचे उद्दिष्ट येणार आहे, प्रधानमंत्री आवास योजना आणि वाढीव याच्या संदर्भाने लाभार्थी निवड करून त्यांचे सगळे कागदपत्र सुद्धा जुळवाजुळव करण्याच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी सूचना दिल्या आहेत. आणि ग्रामपंचायत सरकार शेवटचा आणि महत्त्वाचा घटक आहे अंमलबजावणी करण्याचा. निश्चितच सगळी मंडळी सहकार्य करतील, यामध्ये काही हे नाही, शंका धरण्याचं कारण नाही. आणि आपण आपलं जे कार्य आहे, आपण जे काम करतो. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कैलास गायकवाड सर, विस्तार अधिकारी पंचायत, प्रस्ताविक
आरिफ शेख, जिल्हा व्यवस्थापक पेसा, जिल्हा परिषद नांदेड, अध्यक्षीय मार्गदर्शन माननीय भीमरावजी केराम साहेब, माहूर किनवट विधानसभा. व कार्यक्रमाच्या शेवटी आभार PG वैष्णव साहेब, गट विकास अधिकारी किनवट यांनी मानले आहे. तसेच सदर कार्यक्रमामध्ये एक पेड़ माँ के नाम या कार्यक्रमाअंतर्गत माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते पंचायत समिती प्रांगणात वृक्ष लागवड करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित श्री मुकनर साहेब, विस्ताराधिकारी वाघमारे सर, सहाय्यक प्रशासन अधिकारी इम्रान शेख, तालुका व्यवस्थापक आकाश आडे, तालुका प्रशिक्षण समन्वयक पेसा व सर्व ग्रामपंचायत अधिकारी, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमामधून जे पदनियुक्ती पेसा अंतर्गत असेल किंवा पेसा अंतर्गत जे 5% जो निधी असेल किंवा पेसा अंतर्गत जे गावं आहेत यामध्ये वेगवेगळ्या योजना यांचा फायदा बिलकुल होणार. आणि 2029 पर्यंत जितके कामं सरकारी योजना असेल, घरकुल असेल, तितके कामं शासन आणि प्रशासन यांनी एकत्र मिळून जनतेचं कामं करण्यामध्ये सहकार्य करण्याची ही विनंती माननीय भीमरावजी केराम यांनीही असे आपल्या शब्दामधून व्यक्त केलेले आहे. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम. जय हिंद, धन्यवाद.